बघा आता नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इथं. तर प्रॉब्लेम काय आहे, स्टेट वेदर द फंक्शन इज इवन ऑर ऑड इफ एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स रेस टू 3 प्लस 4x प्लस साइन एक्स. म्हणजे इथं काय करायचं आहे आपल्याला, आता एक फंक्शन दिलेलं आहे. फंक्शन काय दिलेलं आहे, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स रेस टू 3 प्लस 4x प्लस साइन एक्स. आणि हे जे फंक्शन आहे ते फंक्शन इवन आहे की ऑड फंक्शन आहे, आपल्याला काय करायचं आहे, चेक करायचं आहे. मग इवन आणि ऑड फंक्शन चेक करायची टेस्ट कशी म्हणजे कसं चेक करत्या, तर फंक्शन जर इवन असेल, सगळ्यात पहिले फंक्शनमध्ये काय करायचं, एक्सच्या जागेवरती मायनस एक्स पुट करायचं. जर एक्सच्या जागेवरती मायनस एक्स जर आपण पुट केला तर फंक्शन जर इवन असेल तर फंक्शन काय होणार आहे, चेंज होणार नाही. ठीक आहे, म्हणजे फंक्शन ॲज इट इज राहील जरी आपण एक्स इक्वल्स टू मायनस एक्स पुट केला. आणि जर फंक्शनच्या जागेवरती आपण मायनस एक्स पुट केला आणि फंक्शनचं साईन जर चेंज झालं तर आपल्याला फंक्शन काय भेटणार आहे, ऑड फंक्शन भेटणार आहे. तर चला मग आपण आता हे टेस्ट करू. ठीक आहे, तर मग बघा याचं सोल्युशन थोडं इकडे घेऊया ना. ठीक आहे, मग बघा सोल्युशनमध्ये फंक्शन काय दिलेलं आहे, गिवन फंक्शन गिवन एफ ऑफ एक्स इक्वल्स टू एक्स रेस टू 3 प्लस 4x प्लस साइन एक्स. ठीक आहे, मग बघा आता आपल्याला हे फंक्शन दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, हे फंक्शन ऑड आहे का इवन आहे चेक करायचं. मग फंक्शन जर ऑड इवन जर चेक करायचं असेल तर काय करायचं, पुट एक्स इक्वल्स टू मायनस एक्स इन गिवन फंक्शन. या फंक्शनमध्ये काय करायचं आता आपल्याला, एक्स इक्वल्स टू मायनस एक्स पुट करायचं. ठीक आहे, मग एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू, बघा आता फंक्शनमध्ये जो एक्स दिलेला आहे ते एक्सच्या जागेवरती काय करायचं, मायनस एक्स पुट करायचं. मग बघा एक्सच्या जागेवरती मायनस एक्स क्यूब प्लस 4 इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स प्लस साईन इंटू ब्रॅकेटमध्ये मायनस एक्स. ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं आता, एक्सच्या जागेवरती मायनस साईन पुट केलं, मायनस एक्स पुट केलं. ठीक आहे, मग आता मायनस एक्सचा क्यूब काय येणार आहे, मायनस एक्स क्यूब येणार आहे प्लस मायनस 4 इंटू मायनस एक्स मायनस 4x येणार आहे, मायनस 4x. आणि साईन ऑफ मायनस एक्स जर केलं, बघा आता हे ट्रिग्नोमेट्रीमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, साईन ऑफ मायनस एक्स जर असेल तर हे काय येतं, मायनस साईन एक्स येतं. काय येतं, मायनस साईन एक्स. म्हणजे इथं काय येणार आहे, मायनस साईन एक्स येणार, मायनस साईन एक्स. मग जर इथं मायनस इथं मायनस इथं मायनस आहे, मग आपण मायनस साईन जर कॉमन घेतलं तर इथं काय येणार, एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस साईन कॉमन जर घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे, एक्स क्यूब प्लस, आता बघा मायनस बाहेर केलं म्हणून इथं काय होणार, प्लस होणार 4x प्लस इथलं मायनस बाहेर गेलं इथं काय येणार, साईन एक्स. ठीक आहे, मग बघा हे म्हणजेच काय आहे, हे म्हणजेच बघा इनिशियल गिवन फंक्शन आहे. मग गिवन फंक्शन काय, एफ ऑफ एक्स. मग आपण बघा इथं एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की जर आपण एक्सच्या जागेवरती मायनस एक्स पुट केलं तर फंक्शनचं साईन काय होतं, चेंज होतं. म्हणजेच काय आहे, गिवन फंक्शन काय, मग ऑड फंक्शन आहे. गिवन फंक्शन काय, ऑड फंक्शन आहे. हेन्स इथं लिहायचं एफ ऑफ मायनस एक्स इक्वल्स टू मायनस एफ ऑफ एक्स. सो given function is odd function. given function is odd function. ठीक आहे, कोणतं फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे. बघा आपण एक्स इक्वल्स टू मायनस एक्स पुट करून जर आपल्याला एफ ऑफ एक्सच भेटलं असतं तर ते फंक्शन इवन फंक्शन असतं. बट इथं फंक्शनचं साईन काय होतंय, चेंज होतंय. याचा अर्थ फंक्शन काय आहे, कोणतं फंक्शन आहे, ऑड फंक्शन आहे. ठीक आहे, मग हेच आपल्याला चेक करायचं होतं. जर तुम्ही असं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 पैकी 2 मार्क भेटेल. ठीक आहे.